ते भैया माझ्याकडे पुस्तक द्यायला आले आणि जेव्हा मी पुस्तक उघडून पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट होतं, ब्लड डोनेट केल्याचं सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट पाहिल्यानंतर मी भैयांना म्हटलं की भैया हे सर्टिफिकेट जपून ठेवा, कधीतरी कामी येईल. आणि त्याच्यावरती ते फक्त हसून इतकंच म्हणाले, हे होय, हे तर असंच आहे. पण त्याच्यानंतर ते जे काही बोलले ते ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक दुःख छोटं वाटायला लागेल, प्रत्येक त्रास हा लहान वाटायला लागेल आणि तुम्ही या गोष्टीसाठी रडत बसणार नाही की माझ्या आयुष्यात किती मोठं टेन्शन आहे किंवा माझ्या आयुष्यात किती मोठा त्रास आहे. तर झालं असं की जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की माझे काही स्टुडंट ज्यांना मी भैयाच म्हणते, तर एक भैया जे माझ्याकडून एक पुस्तक घेऊन गेले होते आणि ते पुस्तक रिटर्न करायला आले. त्यांना दुसरं पुस्तक हवं होतं, ते पुस्तक ते घेऊन जाणार होते. आणि जेव्हा ते पुस्तक रिटर्न करायला आले, जेव्हा मी पुस्तक उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक ब्लड डोनेशनचं सर्टिफिकेट होतं. आणि मग त्यांनी मी म्हटलं की हे सर्टिफिकेट जपून ठेवा, हे कधी ना कधीतरी तुमच्या कामी येईल. त्याच्यावरती ते फक्त हसून म्हणाले की हे सर्टिफिकेट होय, हे तर असंच होतं. मी म्हटलं असंच म्हणजे काय रे, खूप महत्त्वाचं आहे, हे कधी भविष्यात देऊ न करो, पण अशी वेळ आली की तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला जर ब्लडची गरज आहे तर त्यावेळेला डेफिनेटली हे कामी येईल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जो किस्सा सांगितला तो सांगताना ते फार नॉर्मल होते, पण जेव्हा तो मी ऐकत होते किंवा ते गेल्यानंतर जेव्हा त्या गोष्टीवरती मी विचार करत होते तेव्हा म्हणजे एखाद्याच्या लाईफमध्ये परिस्थिती किती बिकट असू शकते याचं एक हृदयद्रावक चित्र असं माझ्यासमोर उभं राहिलं. तर किस्सा असा होता की ते मला म्हणाले की ज्यावेळेला मुंबईला पोलीस भरतीचं ग्राउंड झालं ते ग्राउंड देण्यासाठी गेले होते आणि अर्थात त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे, खूप गरीब परिस्थिती आहे हे मला माहिती आहे. आणि अर्थातच मी यापूर्वीही त्यांच्याबद्दल कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलले असेल की ते स्वतः जॉब करतात. जॉब म्हणण्यापेक्षा काहीतरी काम करत करत ते स्वतःचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या फॉर्मची फी ते ॲडजस्ट करतात. आणि अशा वेळेला जेव्हा ते एक्झामसाठी म्हणजे ग्राउंडसाठी गेले होते मुंबईला, तर ग्राउंड झाल्यानंतर परत येताना फक्त मुंबईमधून ते त्यांच्या गावी पोहोचू शकतील इतकेच तिकिटाचे पैसे त्यांच्याजवळ होते. त्याच्यापेक्षा एकही रुपया जास्त नव्हता. आणि त्यांना इतकी कडाक्याची भूक लागलेली. जी मुलं ग्राउंडची प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती असेल की ज्यावेळेला तुम्ही ग्राउंड करता त्याच्यानंतर तुमची हालत काय होते. सो त्यांना खूप भूक लागली होती, खायला तर जवळ काही नाही आणि पैसे जर खर्च करायचे म्हटलं त्यातही मुंबईसारख्या ठिकाणी पैसे खर्च करायचे म्हणजे पोटभर खायला तर मिळणार नाही. पण त्याहूनही मोठा प्रश्न होता की परत जायचं कसं, कारण तिकिटापुरतेच पैसे जवळ होते. आणि जेव्हा ते ग्राउंडमधून बाहेर आले त्यावेळेला समोर त्यांना एक बूथ दिसला, एक कॅम्प दिसला म्हणूयात आपण, की जिथे ब्लड डोनेशन सुरू होतं आणि तिथे खूप सगळे फ्रूट्स ड्रिंक्स जे आहेत म्हणजे ज्यूस वगैरे ते ठेवलेलं होतं तिथे. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपल्याकडे खाण्यासाठी तर काही नाही आहे, तर आपण इथे जाऊयात, इथे आपण ब्लड डोनेट करूयात, आपल्याला ॲटलिस्ट काहीतरी खायला मिळेल. आणि ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला ब्लड डोनेट करायचं आहे, तर तिथे ज्या कोणी नर्स वगैरे होत्या त्यांना ते इतकंच म्हणाले की ब्लड डोनेट करणार आहे मी, पण त्याच्या आधी मला काहीतरी खायला द्या. तिथे त्यांनी फ्रूट्स वगैरे खाल्ले, ज्यूस वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी ब्लड डोनेट केलं. ब्लड डोनेट केल्यानंतरही त्यांनी एखादं ॲपल वगैरे खाल्लं, केळी, आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याजवळ असलेले पैसे घेऊन आले आणि त्यावेळेला त्यांना ते मिळालेलं सर्टिफिकेट होतं. आता जेव्हा त्यांनी हे मला सांगितलं त्यावेळेला ते अगदी नॉर्मली सांगत होते, लाईफमध्ये खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि माझी परिस्थिती इतकी खराब आहे की माझ्याकडे फक्त तिकिटाचे पैसे होते. असं बिलकुल कुठलीही निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हती, कुठलाही त्रास त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. त्यांनी तो किस्सा अगदी सहज सांगितल्यासारखा सांगितला, पण ते ऐकून त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि इव्हन ते गेल्यानंतर इतका वेळ मी त्याच गोष्टीवरती विचार करत होते की आपल्या आयुष्यात किती छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात आणि त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सना घेऊन आपण रडत बसलेलो असतो. माझाच प्रॉब्लेम कसा मोठा आहे, माझ्याच आयुष्यात किती दुःख आहे, हे आपण किती स्वतःला वारंवार पटवून देत असतो. पण आपल्यापेक्षाही जास्त त्रास असणारे, आपल्यापेक्षाही परिस्थिती खराब असणारे आणि आपल्यापेक्षाही जास्त वेदना सहन करणारे लोक या जगात आहेत, याची जाणीव आपल्याला नसते आणि म्हणून आपल्याला आपलं दुःख फार मोठं वाटतं. अगदी साधा किस्सा सांगायचा म्हटलं तर जे PSI मेन्सला स्टुडंट्स आहेत किंवा इव्हन आत्ता 17 डिसेंबरला जी मेन्स होणार आहे त्याचे जे 30 डेज चॅलेंज आहे त्यामधल्या स्टुडंट्सनाही मी ही गोष्ट बोललेली आहे. ज्यावेळेला PSI मेन्सचं म्हणजे एक्झाम जवळ आली होती आणि त्यावेळेला म्हणजे एक्झामच्या आधी 1-2 महिने कंटिन्युअसली डिस्कशन सेशन असतील, व्हॉइस चॅट सेशन, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, याच्यामध्ये इतका जास्त त्रास झाला मला. त्रास म्हणण्यापेक्षा म्हणजे माझं स्केड्यूल इतकं टाईट होतं की रात्री 12:30-1 पर्यंत जागरण आणि पहाटे रोज 5 वाजता उठणं
याच्यामध्ये 4-4.5 तासाची झोप माझी व्हायची आणि त्याच्यानंतर परत दिवसभर काम. आणि याच्यामध्ये असं झालं की कंटिन्युअसली बसून ते क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी किंवा मग सगळे रेफरन्सेस शोधा. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ही किती डिफिकल्ट गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि मग ज्यावेळेला एक्झाम झाली तोपर्यंत मला आधीपासूनच बॅक पेन सुरू झालं होतं, पण ते इतक्या बॅड लेवलला जाईल असं मलाही वाटलं नव्हतं. बट नंतर कळलं की हे आता खूपच जास्त होतं आहे. अगदी म्हणजे अक्षरशः मी रडायचे की मला सहन होत नव्हतं. आणि जेव्हा मग मी हॉस्पिटलला गेले, फर्स्ट डे माझी ट्रीटमेंट झाली, सेकंड डे जेव्हा मी गेले त्यावेळेला पण मला असं वाटायचं की किती जास्त दुखते, म्हणजे याच्यापेक्षा वाईट दुखणं कुठलंच नसेल, इतकं जास्त ते पेन होतं. पण जेव्हा सेकंड डे मी तिथे हॉस्पिटलला गेले होते, तिथे दुसरे एक पेशंट आले होते. आय थिंक त्यांना पॅरालिसिस झालेला होता, त्याच्यातून ते बऱ्यापैकी रिकवर झालेले होते. आणि त्यांचा एक हात बिलकुल त्यांच्या हाताची मूवमेंट होत नव्हती आधी, पण नंतर डॉक्टरनी काही त्यांना एक्सरसाइजेस सांगितले, काही ट्रीटमेंट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे माझ्यासमोर मी पाहत होते की ज्यावेळेला डॉक्टर त्यांचं ट्रीटमेंट करत होते त्यावेळेला त्यांना किती दुःख होत होतं, किती दुखत होतं त्यांना ॲक्च्युली. आणि ते जे काही म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन होतं त्याच्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की यांचं पेन कितीतरी जास्त आहे. आणि मग त्याच्यानंतर ते सांगत होते की डॉक्टर काल माझा हात इथपर्यंतच येत होता, आता मी ॲटलिस्ट असं करू शकतोय, तर इतकं म्हणजे फरक आहे. ज्यावेळेला त्यांना पाहिलं ना, मी क्षणभर विसरूनच गेले की मला काहीतरी त्रास सुरू झाला आहे किंवा कंबर पाठ हे असं काहीतरी दुखतं आहे किंवा आपल्याला काहीतरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की काहीतरी फिजिकल इंजुरी आहे किंवा दुखतं आहे, हे सगळं मला विसरल्यासारखं झालं. इव्हन मी नंतर बोलले सुद्धा डॉक्टरांना. तर असं असतं ना की ज्यावेळेला आपण दुसऱ्याचं दुःख पाहतो, दुसऱ्याच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स पाहतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्स छोटे वाटायला लागतात. आणि म्हणूनच डोळे उघडून पहा, आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक असे आहेत जे असं आयुष्य जगत आहेत ज्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. रिसेंटली दिवाळी झाली, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मनासारखा ड्रेस नाही मिळाला, म्हणजे कपडे तर घेतले नवीन पण मनासारखा नाही मिळाला, म्हणून नखरे केले असतील, कोणी रुसलं असेल, कोणी रडलं असेल, कोणी रागवलं असेल. पण मी ज्या लोकांसोबत दिवाळी साजरी केली ना, तुम्हाला माहिती असेल ऊसतोड कामगार असतात, त्यांची छोटी छोटी मुलं असतात. ज्यावेळेला तुम्ही अशा ठिकाणी जाता ज्यांना दिवाळी काही हेही माहिती नाही आणि त्यांच्यासाठी काही फराळाचे पदार्थ घेऊन जाता, ज्यावेळेला त्यांच्यासाठी तुम्ही फटाके घेऊन जाता, त्यांच्यातलंच एखादं छोटंसं गोंडस बाळ असतं त्याच्यासाठी तुम्ही नवीन कपडे घेऊन जाता आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पाहिला ना, असं वाटतं आपल्याला देवाने किती भरभरून दिलं आहे, आपल्या लाईफमध्ये काहीच कमी नाही आहे. पण जे आहे त्याच्यासाठी आपण कधीच थँकफुल नसतो. जे आपल्याला मिळालं आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणण्याची मानसिकताच आपली नसते. आपल्याला फक्त माझ्याकडे कसं कमी आहे आणि जे मिळालं आहे ते कसं माझ्यासाठी योग्य नाही आहे याची कारणं असतात. म्हणूनच आजूबाजूला पहा. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच होतं की आत्ता इतके मेसेजेस, इतके मेल मला येत आहे. टेलिग्रामवरती पण सतत स्टुडंट विचारत असतात, मॅम असा प्रॉब्लेम आहे, मॅम तसा प्रॉब्लेम आहे, काय करू. आणि असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये एवढ्या सगळ्या अडचणी काय आहेत. त्या स्टुडंटना मला हे सांगायचं होतं की थोडे डोळे उघडा, आजूबाजूला पहा, तुम्हाला कळेल की तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम्सपेक्षा कितीतरी मोठे प्रॉब्लेम्स या जगामध्ये आहेत, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या लाईफमध्ये आहेत. कदाचित तुम्ही जे जगताय तसं जगण्याचं स्वप्न आणखी कोणीतरी पाहते, म्हणजे कोणाची तरी ड्रीम लाईफ तुम्ही जगत आहात आत्ता. आणि मग जे आहे त्याच्यासाठी थँकफुल राहायचं की सतत सतत कंप्लेंट्स करत राहायचं, हा डिसिजन कम्प्लिटली तुमचा असेल. तो भैयांचा किस्सा, दिवाळीचा किस्सा, हॉस्पिटलमधला किस्सा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप काही शिकवून जाते आणि ती तुम्हाला एक आपण जे म्हणतो ना समाधानी आयुष्य कसं जगायचं हे शिकवत असते. फक्त आपल्याला डोळसपणे तिकडे पाहता आलं पाहिजे. हे माझे अनुभव होते. तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये असे काही अनुभव घेतलेच असतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही निश्चितपणे तुमचे जे अनुभव आहेत ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये शेअर करू शकता. हा माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि त्यासोबतच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.